आज बनवूया रव्याचे लाडू। अर्धा किलो रवा घेतला आहे, अर्धी वाटी तूप घ्यायचं आणि पावणा वाटी साखर घेतली, पिठी साखर। तूप घालून घेतले, आता रवा टाकून घेऊया। चांगला लाल परतून घ्यायचा, लालसर रंग बदलूपर्यंत 10 मिनटं लागतात परतायला। पिठी साखर टाकून घेऊया। पिठी साखर पण चांगली मिक्स करून झाले की लगेच वेलची पूड घालून घेऊया, 1 चम्मच। मिल्क पावडर अर्धी वाटी, ते पण मिक्स करून घेऊया चांगलं। 1-2 मिनटं चांगलं परतून घेतलं की खरपूस रवा भाजून होतो, ते लाडू खूप छान लागतात। 2 ते 3 मिनटं असं वाफ काढून घ्यायची, जरा झाकण लावून। बघा अशा पद्धतीने होतो, एकदम मोकळा सळसळीत रवा होतो। मिक्सरमधून काढून घेऊया एकदा फिरून। हा नारळाचं हे घेतलं, किस घेतलं आहे 1 वाटी आणि 1.25 वाटी इतकं दूध घेतलं। दूध आणि नारळाचं किस एकत्र करून वाटण करून घेऊया एकदा फिरून। ते आता याच्यात घालून घेऊया। रवा बघा किती छान परतून झाला एकदम। आता हे घालून एकदा चांगलं परत मिक्स करून घ्यायचं, चांगलं एकजीव होईपर्यंत। छान होतं त्याचे लाडू। आणि परत एकदा 2-3 मिनटं असं झाकण लावून ठेवलं ना की मोकळं सळसळीत रवा होतो, तो लाडू बांधायला खूप सोपे जातात। रवाही चांगला परतून होतो, शिजून होतो। बघा किती छान मोकळ्या पद्धतीने एकदम झालेलं खूप छान लाडू होतात, वळायला एकदम सोपे जातात, पटकन असे बांधले जातात। अशा पद्धतीने लाडू बनवून घेऊया। आणि हा नारळाचा किस आहे, थोडा वरती डेकोरेट करण्यासाठी लावून घेऊया जरा। खूप सुंदर आणि टेस्टी लाडू होतात, एकदा नक्की तुम्ही प्रयत्न करा, करून बघा, खूप छान लागतात हे लाडू।